नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पोलीस भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे। मित्रांनो, 15,000 प्लस पोलीस भरतीची जाहिरात आलेली आहे आणि ही आपल्यासाठी खूप सुवर्ण संधी आहे। त्यामुळे आपल्याकडे कोणत्या डॉक्युमेंटची कमी नाही झाली पाहिजे, जेणेकरून आपण आपलं पोलीस व्हायचं स्वप्न यावर्षी पूर्ण होईल। तर सर्वप्रथम 10वीचं मार्कशीट आणि प्रमाणपत्र खूप आवश्यक आहे मित्रांनो, जवळच ठेवा। 12वीचं मार्कशीट आणि प्रमाणपत्र दोन्ही पाहिजे, खूप आवश्यक आहे। शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट आवश्यक आहे। जात प्रमाणपत्र आवश्यक आहे मित्रांनो। नॉन क्रिमिलियर जे नॉन क्रिमिलियरमध्ये आहेत त्यांना नॉन क्रिमिलियर आवश्यक आहे। डोमिसाईल सर्टिफिकेट आवश्यक आहे। जे EWS मध्ये येतात त्यांसाठी EWS आवश्यक आहे। खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवारांकरिता 30% आरक्षणाच्या सवलतीसाठी प्रमाणपत्र, जर आपल्याला ज्या महिला उमेदवारांना त्या आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल खुल्या प्रवर्गातील, त्यांना 30% आरक्षणाच्या सवलतीचं प्रमाणपत्र आवश्यक आहे। जर आपण भूकंपग्रस्त किंवा प्रकल्पग्रस्त असाल तर जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांनी दिलेली प्रमाणपत्र आवश्यक आहे मित्रांनो। खेळाडू असल्यास विभागीय उपसंचालक यांच्याकडून पडताळणी केलेले खेळाडू प्रमाणपत्र आवश्यक आहे। जर आपण होमगार्ड असाल आणि होमगार्ड आरक्षणाचा आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर 195 दिवसाचे होमगार्ड प्रमाणपत्र आवश्यक आहे। अंशकालीन असाल तर अंशकालीन पदवीधर प्रमाणपत्र आवश्यक आहे। आज जर आपण पोलीस पाल्य असाल आणि आपल्याला पोलीस पाल्य आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर पोलीस पाल्य प्रमाणपत्र आवश्यक आहे। माजी सैनिक उमेदवारांकरिता डिस्चार्ज कार्ड, आर्मी ग्रॅज्युएशन व तत्सम प्रमाणपत्र आवश्यक आहे। अनाथ आरक्षणाची निवड केली असल्यास अनाथ प्रमाणपत्र आवश्यक आहे। आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र आवश्यक आहे मित्रांनो। नावात बदल झाला असल्यास त्या बाबतीत शासकीय राजपत्राची प्रतिज्ञापत्राची प्रत आवश्यक आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचे मित्रांनो, कमीत कमी 10 पासपोर्ट साईज फोटो जवळ ठेवा आणि ते 2 सेटमध्ये ठेवा। म्हणजे कसं एखाद्या वेळेस फोटो हरवून जातात तरी एक सेट आपल्याला काम आहे। कमीत कमी 10 पासपोर्ट साईज फोटो आपल्याजवळ ठेवा मित्रांनो कायम। MSIT जर उत्तीर्ण असाल तर MSIT सर्टिफिकेट किंवा संगणकाचा दुसरा कोणता कोर्स केला असेल त्याचं प्रमाणपत्र जवळ ठेवा। आणि जर नसेल तरी काही नाही। आणि ज्या मित्रांना 10वीला ते पहिले सब्जेक्ट होता ICT, जर तुम्हाला त्या टायमाला असेल तर तुम्हाला सर्टिफिकेटची गरज नाही मित्रांनो। थँक्यू मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।